हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, मी शुक्रवारी लास्टचा व्लॉग टाकला होता. त्यामध्ये इकडे मटकी वगैरे भिजत घालत होते, ते दाखवलं होतं. तुमच्याशी थोडं बोलले होते, असाच व्लॉग होता तो. तर चला, मटकीला आता कसे मोड आलेले आहेत बघू शकताय. अशा चाळणीमध्ये भिजत घातल्यानंतर खूप छान असे मोड येतात. ही आपली पुरणाची चाळण असते, त्याच्यामध्ये खूपच छान लगेचच मोड येतात. तर चला, हे शनिवारचा इकडे व्हिडिओ आहे. तर शनिवार रविवार असंच मिक्स असता हा व्लॉग आहे आजचा. तर आता इतके मोड आलेले आहेत की आदिरा इतके घाबरलेले आहे की तिला वाटलं काय हे वेगळंच आहे. तर लहान मुलांचं मला आश्चर्यच वाटते की ती कोणत्याही गोष्टीला घाबरतात. तर खूपच घाबरली होती मी, पण तिला जास्तच भीती घालत होते. तर ती अजिबात हात लावत नव्हती, तिला वाटले काय हे वेगळंच आहे, किडे वगैरे आहेत ते काय. सो चला, आदिराची मस्ती करून झाल्यानंतर इकडे शनिवारी बनवलं होतं लंचसाठी मोडाची आमटी. पावसाळा म्हटलं तर मोडाची छान आमटी खायला छानच वाटते. तर इकडे नाचणीचे पापड, मेथीची भाजी, लोणचं, भाकरी असंच आहे. छान असं आता श्रावण म्हणल्यानंतर मस्त व्हेज जेवण. सो चला, जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे इकडे स्वरा करत आहे बाबांची छान असं डोक्याला तेल लावून चंपी. असं सॅटरडे संध्याकाळी मस्तपैकी आम्ही एकमेकाची सगळी चंपी करत असतो. तर चला, झाल्यानंतर इकडे मुलींची गडबड. रविवारी फ्रेंडशिप डे म्हटल्यानंतर इकडे स्वरानं तर फ्रेंडशिप बँड आणूनच ठेवला होता. तर इकडे मला बांधत आहे ती. तर चला, इकडे आम्ही शनिवारी संध्याकाळी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करत आहोत. मस्त मी ही मुलींना बांधलं, मलाही त्यांनी बांधलं. तर आता माझ्या ह्या खूप जवळच्याच मैत्रीण म्हणायच्या सध्याच्या तरी. स्वरा तर आहेच पहिल्यापासून. सगळं छान असं मैत्रिणीप्रमाणंच, मुलींशी पण आपण मैत्रिणीप्रमाणंच आपल्या रिलेशन ठेवलं पाहिजे. सगळं शेअर वगैरे केलं पाहिजे त्यांच्याशी, त्या पण आपल्याबरोबर करतात. सो चला, फॅमिली फ्रेंडशिप डे इकडे झालेला आहे सेलिब्रेट रात्री 12 वाजता. सो संडे मॉर्निंग इकडे आलेले आहेत मंकी. खूप आले होते. तर मला मिस्टर म्हणत होते की बघ, तुझे फ्रेंड्स तुला सकाळी भेटायला आलेले आहेत. तर म्हटलं नाही, तुमचेच आहेत ते फ्रेंड. तर चला, छान असं आवरल्यानंतर इकडे आलेले आहेत सगळी चिल्ड्रन पार्टी आमच्या घरी. हे सगळे आदिराचे फ्रेंड आहेत, स्वराचे आदिराचे असे फ्रेंड आहेत. स्वराचे मोठे आहेत, त्यांनी सकाळीच फ्रेंडशिप डे केला होता, पण हे सगळे दुपारी आले होते. तर चला म्हटलं, आदूला म्हटलं सगळ्यांना बांध तू फ्रेंडशिप. छान, तू ह्यांच्याबरोबर खेळतीस तर तुझे हे फ्रेंड आहेत. तर इकडे चिल्ड्रन पार्टीचा आता फ्रेंडशिप डे चालू आहे, फ्रेंडशिप सेलिब्रेशन. तर आदू सगळ्यांना फ्रेंडशिप बांधत होती, हॅपी फ्रेंडशिप म्हणत होती. तर चला, तिला पण छानच वाटत होतं. हा प्रियांश, आदिराचा बेस्ट फ्रेंड, तिच्या स्कूलमध्ये आहे, तुम्हाला माहीतच असेल. सो चला, इकडे छान दंगा ही चिल्ड्रन पार्टी करत होती. म्हणलं चला, आदिराचा आता फ्रेंडशिप सेलिब्रेशन चालू आहे तर व्हिडिओ घेऊच. तर असा ह्याचा चिल्ड्रन पार्टीचा फ्रेंडशिप डे इकडे चालू आहे. सगळ्यांना असं बांधून सगळ्यांचे असे हात भरले होते. बापरे, मुलांना किती सगळ्या गोष्टीची आवड असते. तर चलो, इकडे छान असं हॅपी फ्रेंडशिप डे म्हटल्यानंतर म्हटलं त्यांना खाऊ काहीतरी द्यायलाच पाहिजे. तर घरी चॉकलेट काय अवेलेबल नव्हते, तर क्रीमची बिस्किट होते. तर आदू म्हणली मम्मा चालेल देते म्हणून. तर चला, इकडे छान असं सगळ्यांना गोड इकडे क्रीमची बिस्किट देत आहे. छान, ती खुश झाली होती. तर चला, चिल्ड्रन पार्टीचा इकडे मस्त एन्जॉय चालू आहे, खूप दंगा मस्ती. तर छानच वाटलं इकडे यांचा फ्रेंडशिप डे बघून. तर इकडे नंतर छान बिस्किट वगैरे खाऊन झाल्यानंतर इकडे दंगा करतायत, डान्स चालू आहे मुलांचा. तर डान्स दंगा मस्ती तर आदिराच्या फ्रेंडचा झालेला आहे इकडे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. तर हॅपी फ्रेंडशिप डे. सो चला, संडेला मी बनवली होती मस्तपैकी अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ. इकडे घेतलेलं आहे लिंबू, कांदा, कोथिंबीर, फरसाणा, दही. तर चला, मोडं होती भरपूर म्हटल्यानंतर मिसळमध्ये पण भरपूरच मोडं टाकलेली आहेत. छान अशी मस्त संडेचा हा आमचा ब्रेकफास्ट आहे. तर चलो, इकडं आदू पण बसलेली आहे. तर मी सकाळी सगळं आवरल्यानंतर इकडे करत आहोत नाश्ता. छान असा मस्त बनवली होती मिसळ कोल्हापुरी. तर चला, टी व्हीवर इकडे लावलेला आहे धडाकेबाज पिक्चर. तो मला नेहमीच आवडतो, लहानपणी आम्ही बघायचो. तर मुलींना म्हटलं बघा आमचा फेवरेट पिक्चर. तर चला, पिक्चर एन्जॉय करत तिकडे केलेला नाश्ता. छान असं नाश्त्यानंतर दुपारी छान झोपा काढल्यानंतर इकडे आता झालेला आहे पार्टीला जाण्याचा टाईम. तर इकडे झालेले आहे तयार मी. तर पार्टीचा ड्रेस कोड होता रेड किंवा व्हाईट. मग मी इकडे घातलेला आहे क्रॉप टॉप रेड कलरचा, खाली ब्लॅक कलरचा स्कर्ट. सो चला, मुलींना बाय करून आता चाललेले आहे पार्टीसाठी, फ्रेंडशिप पार्टीसाठी.
तर चला, इकडे येत आहेत मिस्टर मला सोडायला. लोकेशन खूपच लांब होतं घरापासून, त्यामुळं खूपच पार्टीचं टायमिंग होतं 6. तर खूपच म्हणजे ट्रॅफिकमध्येच आम्ही अडकलो होतो. प्रत्येक ठिकाणी सिग्नलच लागले होते आम्हाला. त्यामुळे माझ्या आधी सगळ्या तिकडे माझ्या फ्रेंड पोचल्या होत्या. तर असं करत करत ट्रॅफिकमध्ये वेळ गेला सगळा. तर आलेलो आहोत. तर छानच तिथे हॉटेल रेडियंट, एक नंबर असं 7 मजली हॉटेल आहे. खूप छान एरियामध्ये होतं. आणखीन हॉटेलचा ॲम्बियन्स तर एक नंबर बघू शकताय. एंट्री केल्या केल्या छान वाटलं, एक नंबरच. थोडा शूट घेऊया म्हटलं. तर चला, इकडे मेकअप तर किती छान झालेला आहे. एकदम झटपटच केला होता, पण छानच एक नंबर असा मेकअप झालेला आहे. तर थोडा हॉटेलचा ॲम्बियन्स घेतल्यानंतर इकडे हे थांबली होती माझ्यासाठी थोडा वेळ. तर चलो म्हटलं वरती गेलो. तर तिकडे पहिल्यांदा चालू होतं फॅशन शो चालू होता. ह्या सोनाली मॅम ह्यांनीच ही पार्टी अरेंज केली होती फ्रेंडशिप डेची. तर पहिला त्यांचा वॉक झाल्यानंतर इकडे आता आम्ही पण फॅशन शोमध्ये, इकडे फॅशन शो म्हणण्यापेक्षा रॅम्प वॉक करायचा होता सगळ्यांनी. तर चला, इकडे आमच्या फ्रेंड पण ह्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, आमच्या ग्रुपमधल्या फ्रेंडनी. तर मी नाही म्हणत होते, पण मलाही सगळ्या म्हटल्या जा असू दे. मी व्हिडिओज घेत होते इकडे सगळ्यांचे, पण फ्रेंड्सनी सांगितल्यामुळे मी पण इकडे गेलेली आहे. तर इकडे माझी मधली बहीण ही पण रॅम्प वॉक करत आहे. छानच केलेलं आहे दीदीनं पण. सो चला, मला इकडे फोर्स केल्यामुळे मी इकडे पार्टिसिपेट केलेलं आहे. छान असं जसं येतं तसं करायचं. आपलं काय, आपण त्याच्यामध्ये ट्रेन नसतो, पण भरपूर सगळे साईडनं आपल्याला बघत असतात आणि तिथून चालून पोज वगैरे द्यायच्या. तर थोडंसं हेच वाटतं, पण मी पण ट्राय केला. म्हटलं ट्राय करायला काय हरकत. तर चला, इकडे आता स्टार्ट झालेले आहेत गेम डान्स. गेम तर भरपूर होत्या. तर इकडे छान असं सिग्नेचर स्टेप शोधायची होती आणि ग्रुपमध्ये कोण पहिल्यांदा स्टेप करेल त्या ग्रुपला पॉईंट होते. तर इकडे दिदी गेलेली आहे, दिदी पार्टिसिपेट करत होती. तर इकडे क्यूटशा आमच्या लाडूला घेऊन मी थांबलेले आहे, आमचा लाडोबा आणि मी. त्याच्यातच आम्ही दोघं इकडे डान्स करत होतो. एकदम गुड बॉय आहे, एकदम शांत असा होता. एवढा दंगा होता तरी काय रडला वगैरे नाही. तर दिदीनं छान तिकडे ती एक स्टेप करून दाखवले, मुन्नी बदनाम होई गाण्यावरती. मी इकडे लाडूला सांभाळत होते. तर फायनली इकडे झालेले स्टार्ट पार्टी. तर पार्टी म्हणण्यापेक्षा कसं आहे, आपलं माइंड रिलॅक्स करण्याचं एक हे असं. सगळ्या अशा आपल्या फ्रेंड्स अशा फ्रेंडशिप डेच्या दिवशी किंवा कोणाच्या तरी कार्यक्रमाच्या दिवशी वगैरे एकत्र येऊन आपण जी मज्जा मस्ती करतो ना, त्यामुळे आपलं माइंड फ्रेश होतं. बघू शकता इकडे आम्ही कसा डान्स करतो. आणि इथं कोण कुठल्या डान्समध्ये असं परफेक्ट नसतं. कसं आहे, कोण आपल्याला तिथं जज करत नाही की तू असा डान्स केला तसा डान्स केला. असा डान्स करायचा की त्यामधून आपण फ्रेश झालो पाहिजे, आपल्याला छान वाटलं पाहिजे. जगाला छान वाटते की नाही, जग काय म्हणते किंवा काय, ह्या गोष्टीपेक्षा आपल्याला आपला डान्स छान वाटला पाहिजे आणि त्यातून आपण खूप एन्जॉय केला पाहिजे छान असा. इकडे तेच चालू आहे आमचं गँग. आता इकडे पार्टी चालू झाली म्हटलं तर हे काय ऐकतच नाहीत. एकदा DJ चालू झाला, जोपर्यंत तिथला टाईम ऑफ होत नाही पार्टीला, तोपर्यंत आम्ही इकडे नाचतच असतो. जबरदस्त अशा सगळ्या आहेत. सो चला, छान इकडे एन्जॉय करत आहोत पार्टी. तर हे सोनाली मॅम ह्या दरवर्षी त्यांचे भरपूर कार्यक्रम असतात, सगळेच इव्हेंट असतात, दांडिया वगैरे अशा सगळे इव्हेंट असतात. पण आम्ही त्यांच्या फ्रेंडशिपच्या पार्टीला दरवेळी जातो. मागच्या वर्षी पण होतो, त्याच्या मागच्या वर्षी पण होतो. असं फ्रेंडशिपची पार्टी छान अरेंज करतात. हॉटेलचा ॲम्बियन्स एक नंबर होता आणि पार्टीचे अरेंजमेंट पण खूप छान होते. सो झाला, इकडे छान अशी मस्त दंगा मस्ती चालू आहे, एक नंबर. तर पार्टीचे पासेस पण एवढे काय छान मीडियम रेंजमध्येच होते आणि पासेसपेक्षा पार्टीचे अरेंजमेंट खूप छान होते. प्राईजच्या मानाने खूपच छान. सो चला, इकडं बघू शकताय काय चाललेलं आहे दंगा. गाणी वगैरे काहीच ऑन करू शकत नाही, पण गाणी एकापेक्षा एक होती, जबरदस्त अशी पॉवरफुल गाण्यांनी एक नंबर अशी. तर इकडे चालू आहे क्रेझी डान्स, क्रेझी गर्ल्सचा क्रेझी डान्स इकडे चालू आहे आमचा. छान छान मस्त. स्वतःला छान वाटलं ना, हेच महत्त्वाचं आहे. बाकीच्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. तर स्वतःसाठी सगळं करायचं असतं, एन्जॉय म्हणा सगळं.
तर बघू शकताय स्टेज फॉर परफॉर्मन्स किंवा फुल ऑन फायर परफॉर्मन्स इकडे चालू आहे. सगळ्यांच्या अंगामध्ये इकडे नागिन आलेले, एकीपेक्षा एक इकडे झेरीला नागिन झालेले आहेत. सो चला. तर इकडे हा दुसरा गेम आहे, तो म्हणजे एखादा आपल्याला शब्द दिल्यानंतर त्याच्यावरती गाणं म्हणायचं होतं. तर छान असे चांदणी, प्यार असे शब्द होते. तर प्यार शब्द आल्यानंतर आमच्या इथं तर फुल म्हणजे एकीपेक्षा एक गाणं म्हणत होत्या. जबरदस्त गेम पण खूप छान छान ठेवले होते त्यांनी. एक नंबर असे फॅशन शो, लहान मुलांचे फॅशन शो होता. तर हा पण गेम छान होता. तर सगळा डान्स एवढ्या गेम खेळल्यानंतर लागली होती भूक. तर चलो आम्ही चाललेलो जेवायला. तर पार्टी होती वरती आणि जेवणाची अरेंजमेंट होती खालच्या फ्लोअरवरती. तर आल्यानंतर इकडे बफे सिस्टीम होती. तर जेवणामध्ये पण खूप छान असे मेनू होते. इकडे स्टार्टरमध्ये होता सूप, व्हेज सूप होतं. त्यानंतर इकडे कटलेट्स, पापड, इकडे छोले होते, पुरी, रायता वगैरे. तर छान जेवण हे एक नंबर होतं. तर चला आम्ही इकडे बसलेलो आहोत जेवायला. एवढा डान्स वगैरे केल्यानंतर खूपच भूक लागली होती. तर मी लाडूला पण थोडं काय काय भरवण्याचा प्रयत्न करत होते. दीदीला विचारत होते त्याला हे चालतं का ते चालतं काय. तर लाडू आमचा एकदम मोठ्या माणसासारखं स्वतःच्या हाताने खात आहे. मम्माच्या हातातले चपातीचे तुकडे खात होता. गुड बॉयच आहे. एवढा दंगा होता, लाईट नव्हता तिथं, अंधारवरती होता, सगळा डीजे चालू होता. तर काही रडला वगैरे नाही, मस्तच. तर चला इकडे आता छान डिनर करतोय. एक नंबर डिनरला पण मेनू होता, सगळा व्हेज होता. तर डिनर केल्यानंतर इकडे फोटो काढले भरपूर असे. फोटो काढल्यानंतर परत वरती आलो. परत तिकडं गिफ्ट वगैरे देण्याचा कार्यक्रम चालू होता. पण थोड्या बऱ्यापैकी गेल्या होत्या सगळ्या. पण आम्ही काय असं आहे की आमचं तिथं आम्हाला हाकलून काढल्याशिवाय आम्ही तिथून निघतच नाही. सगळ्या कार्यक्रममध्ये आम्ही लास्ट असतो. तिथं सगळं बंद करा असं झाल्यानंतर आम्ही तिथून निघतो. तर चला इकडे आता छान खाल्लेलं इकडे जिरवायचं चाललेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला एवढं लोड जेवलो होतो तर सुद्धा सगळ्यांना डान्स अजूनही डान्स करायचा होता. तर बघू शकता लाडोबा आमचा आहे तसा आहे, फ्रेश, काय रडत वगैरे नाही. तर चला लास्टला छान आम्हाला जे बघितलं डीजे वगैरे बंदच करत होते. पण आम्ही आल्यानंतर आमचं चालू नंतर लगेच डीजेवाल्याने डीजे चालू केलेला आहे. सो चला लास्टला पण छान असं त्यानं मस्त गाणी लावली. आणि ए दोस्ती हम नहीं तोडेंगे हे लास्टला सॉन्ग होतं, खूपच छान. तर बाकीच्या पण थोड्या लेडीज होत्या, थोड्या गेल्या होत्या. तर चला म्हटलं छान असं लास्ट शेवट आपल्या फ्रेंडशिप डेचा छानच करू. गाणं पण तसं छानच लावलं होतं. तर छान असं सर्कल करून आम्ही करत आहोत डान्स. तर बाकीच्या पण इकडे आम्हाला ॲड झाल्या होत्या सगळ्या. तर खूप छान असा फ्रेंडशिप डे लक्षात राहील असाच दरवर्षी असा सेलिब्रेट करतो आम्ही. हे आमच्या सगळ्या आहेत इथे अवेलेबल, कोणीही गेलं नव्हतं कारण असं जाऊच वाटत नव्हतं. एवढं छान असं मस्त सेलिब्रेशन केलं होतं. तर चला सगळ्या छान असं इमोशनल गाण्यावरती छान असं डान्सच करत आहेत. हे आहेत सोनाली मॅम, ह्या इकडे आम्हाला सामील झालेल्या डान्समध्ये, त्यांच्या फ्रेंड आणि त्या. मस्त म्हटलं लास्ट इकडे दाखवू तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर कशाप्रकारे सेलिब्रेट केला फ्रेंडशिप डे नक्की कमेंट करून सांगा. अशीच सगळी लाईफमध्ये मजा मस्ती करा जोपर्यंत आपण सगळा एन्जॉय करू शकतो तोपर्यंत. तर चलो एन्जॉय तर सगळ्याच प्रत्येक क्षण केलाच पाहिजे. फ्रेंडशिप डे नाही असं दरवेळेला सगळ्या फ्रेंड मिळून तेवढंच छान आपण रिलॅक्स होतो मस्त. अशा निमित्ताने सगळ्यांचे संसार, मुलं बाळ, घर वगैरे असतंच. पण सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये पण असा छान वेळ काढला सगळ्यांच्या सोबत तर आपण पण छान रिफ्रेश होतो, आपल्याला तेवढी एनर्जी येते. चला इकडे थोडासा इमोशनल मुवमेंट पण मी कॅचअप केलेले आहे. मॅम थोड्याशा इमोशनल झाल्या होत्या आपल्या फ्रेंडसोबत. गाणंच तितकं छान होतं. तसंही मला पण थोडंसं इमोशनल व्हायला झालं कारण सगळ्या मिळाल्यानंतर खूप छान असं आपण रिलॅक्स होतो. सगळे आपले सुखदुःख सगळ्यांच्याबरोबर शेअर करतो किंवा खूप एन्जॉय करतो. तर शेवट म्हणल्यानंतर थोडंसं नाराज व्हायला होतंच. तर चला आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर मैत्रिणीच्या टोळ्या घेऊनच फिरायचं असतं किंवा जगायचं असतं. तर या व्लॉगमधून मी तुम्हाला हा मेसेज देण्याचा प्रयत्न करेन की मैत्रिणी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांना आपण वेळ दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर सगळा एन्जॉय केला पाहिजे. तर कसा वाटला माझा फ्रेंडशिपचा व्लॉग
नक्की कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि सगळ्या माझ्या सबस्क्राईब मैत्रिणींना मित्रांना हॅपी फ्रेंडशिप डे. सो बाय.